महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। नमस्कार, स्वागत आहे आपले महाराष्ट्र टुडे न्यूज मराठी या वृत्तवाहिनीवर। पाहुयात महाराष्ट्रातील काही विशेष घडामोडी। पालदी येथे प्रवाशांनी भरलेली खासगी बस पलटली, 5 जण जखमी। धरणगाव तालुक्यातील पालदी येथून खासगी बसला अपघात झाल्याची घटना समोर आली। अचानक टायर फुटल्याने सुरत येथून अकोल्याकडे जाणारी खासगी बस पलटी झाल्याची घटना आज 27 रोजी सकाळी घडली। या अपघातात 5 जण जखमी झाले असून घटनास्थळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी धाव घेऊन जखमींना सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे। याबाबत असे की सुरत येथून अकोला जाण्यासाठी निघालेल्या खासगी आराम बसचे आज शनिवारी सकाळी पारधी येथील साईबाबा मंदिर परिसरात अचानक टायर फुटले। यानंतर बस पलटी झाली। यामध्ये 5 जण गंभीर जखमी झाले। गावातच रहिवासी असलेले पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली। जखमींना बस बाहेर काढून त्यांनी रुग्णवाहिकेतून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव येथे उपचारासाठी रवाना केले। पालधी दूरक्षेत्र पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी धाव घेऊन घटनेची माहिती जाणून घेतली। घटनेमध्ये विद्यासागर निगडे वय 40, सोनू अंकुश मिस्त्री वय 27, कौतिक सुपडा गौरी वय 50, आशाबाई सुभाष भोसले वय 45 सर्व राहणार सुरत यांच्यावर 12 वर्षीय अर्चना स्वामी निकडे राहणार काठोळी जिल्हा बुलढाणा, पठाण गफार खान वय 40 राहणार सुरत हे जखमी झाले आहेत। त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। पालधी पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्याचे काम सुरू आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी हाजी सलीम खान, पालधी, जळगाव। अपने गांव में सुबह कितने बजे गाड़ी पलटी और किसका नुकसान हुआ? 6:30 बजे गाड़ी पलटी हुई। जैसा फ़ोन आया सर वहाँ पर गाड़ी पलटी हो गई साईं बाबा के पास। 10 मिनट के अंदर मैं यहाँ पे पहुँचा, एम्बुलेंस मंगाई और ये गाड़ी मुझे लगता है कि खामगांव जाने वाली थी सूरत से, लेकिन गाड़ी पलटी होने के बाद ड्राइवर गाड़ी छोड़कर भाग गया है। इतनी अच्छी बात है कि कोई लोगों की जान नहीं गई। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।